माता की भारतीय जवानांचा वंदे मातरम, वंदे मातरम। सर्व वारसा फाउंडेशनच्या सदस्यांचा मी मनपूर्वक इथं स्वागत करत आहे। आज व्यस्त दिवस असला, सुट्टीचा जरी दिवस नसला तरी तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलेला आहात, त्याबद्दल वारसा फाउंडेशनच्या वतीनं सर्वप्रथम मी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो। मला सांगायला आनंद वाटेल की आजच्या दिवशी म्हणजे आज रात्री, काल रात्री आपल्याला सर्वांना माहीत असेल की सिंदूर ऑपरेशन याच्यामार्फत पाकिस्तानवर त्यांच्या भागावर काही आपण हल्ला करून दहशतवादी आतंकवाद्यांना मारलेला आहे। तर याचं मुख्य कारण असं होतं की पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांना काश्मीरमध्ये निष्पाप लोकांना मारण्यात आलेलं होतं आणि अनेक निरापराध त्याच्यामध्ये पुरुष मंडळी मारले गेले आणि त्याचा बदला म्हणून आपल्या महिलांचं सिंदूर म्हणजे कुंकू वाचवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे नाव देण्यात आलेलं आहे, सिंदूर। आणि त्याचंच म्हणून मोदीनं चांगल्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। तर ही तर सुरुवातच आहे। तर वारसा फाउंडेशनचा हेतू हाच होता की आपल्याला पर्यटन वाढायला पाहिजे, तर अशा निश्चित अपराध पर्यटकांना त्यांनी मारलेला आहे आणि त्याच्या बदला आपण अनेक आतंकवादीला आज म्हणजे उत्तर म्हणून ठार केलेला आहे। ही थोडक्यात त्यांच्या घरात घुसून आपण आज हल्ला करून त्यांना मारलेला आहे। तर वारसा फाउंडेशनच्या वतीनं माझ्यासाठी हा आज आनंद उत्सव आहे असं मी मानतो। आणि सर्वात प्रथम आज आपण भारताच्या सर्व सैनिकांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करूया। आणि दुसरा विषय इथं एकत्रित येण्याचं दुसरं कारण असं की वारसा फाउंडेशनचा नुकताच 3रा वर्धापन दिन सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये पहिलाच विभाग म्हणून आपण एक दिवसीय सहलीमध्ये सर्वजण उपस्थित होतो आणि त्या दिवसामध्ये सकाळी 7 जी सहल सुरू झाली आणि रात्री घरी येऊपर्यंत 9 वाजले। तुम्ही पाहिलं की आपण 5 मिनिटंसुद्धा निवांत नव्हतं। तर या धावपळीमध्ये सर्वांचं गेट टुगेदर राहून गेलं, तुम्हाला दिल्यासारख्या शब्दाप्रमाणे संध्याकाळचा नाश्ता राहून गेला आणि त्याच्या अनुषंगाने ही छोटीशी भेट इथं आयोजित केलेली आहे। तर महानगरपालिकेचा परिसरच का, तर आपण आता इंद्रभवन समोर आहोत। सगळ्यांना आप्पासाहेब बारद हे माहीत आहेत, सोलापूरचे एक इतके मोठे व्यक्तिमत्व। तर त्यांचं कार्य हे जगजाहीर आहे, परंतु त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग तुम्हाला मी आज प्रत्यक्ष दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपण एक हेरिटेज वॉक करणार आहोत, परत इथंच जमणार आहोत आणि इथं नाश्ता करून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। तर आता आपण प्रत्येकाने उठायचं आहे आणि आपण एक हेरिटेज चक्कर टाकूया आणि परत तिकडेच येऊ। भारतीय जवानांचा जय हो, भारत माता की जय, भारतीय जवानांचा जय हो।
आत्ता आपण इंद्रभवन इमारतीसमोर थांबलेला आहोत। हा जर भाग पाहिला तर 15,000 स्क्वेअर फूटमध्ये हे बांधकाम केलेलं आहे आणि हा भाग जो आहे सोलापुरातला सगळ्यात उंच भाग आहे। जर तुम्ही इथं खाली बघितला तर तुम्हाला असा खालचा असा उतार भाग दिसेल। समोरच्या साईडला गेला तिथेही तुम्हाला ग्राउंडच्या खाली जाताना उतार दिसेल आणि याच्या मागच्या साईडला गेलं तर तोही भाग उतार आहे आणि इथून पुढून जर बघितलं तोही भाग उतार आहे आणि काळजापूर मारुतीपाशी जर बघितलं तोही भाग उतार आहे। म्हणजे सोलापूरचा हा सर्वात उंच भाग आहे आणि त्याच्यावर ही भव्य अशी इमारत त्यांनी तयार केली। तर तुम्ही इमारतीकडे पाहू शकता की आता एखादं नवीन कार आपण घेतलं असेल तर त्याला आपण फुलांनी सजवतो, तुम्हाला माहिती आहे का? तर ते फुलं एक दिवसापुरते असतात, परंतु त्यावेळेला इथे इतके वेगवेगळे फुलांनी यांना सजवण्यात आलेले आहे। आज 100 वर्ष होऊन सुद्धा ती फुलं जवळनं बघितली की तुम्हाला अजूनसुद्धा ताजी तवाने असल्यासारखे वाटतं। तर आता आपण खालनं बघूयात। हे मोठे जे कमान आहेत हे बघता तुम्ही खालचे कमान, तर कमानवर नक्षीदार वेलांची बुटी बघा किती सुंदर त्यांनी तयार केलेली आहे। हे स्टार शेपचे वेल आहेत ना, म्हणजे जसं काही फुलाचा हार आपण लावलेला आहे हे बघा तुम्ही किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे। त्याच्यावर हे उलटे जे कुत्रे दिसतात ना ते सुद्धा हे बाहेरच्या पाश्चात्य देशातले त्या प्रकारचं मॉडेल बांधकाम आहे ते बघितलं तुम्हाला, तेही किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे। वरच्या गॅलरीमध्ये तुम्ही पहा डिझाईन कितीतरी सुंदर रेखीव पद्धतीने केलेलं आहे आणि वर जर बघितलं तर हे त्या काळामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काच वापरून त्यांनी केलेलं काचेची रचना आहे आणि उजेड जेव्हा येतो त्यामध्ये आतमध्ये बघण्यासारखा तो प्रसंग असतो। आपण एकदा आतमध्ये प्रत्यक्ष जाऊयात परमिशन घेऊन आणि त्याच्यावर जर बघितलं तर ते 2 मोठे फूल आहेत साईडला गोल असलेले आणि त्याच्यामध्ये 3 फूल आहेत आणि ते फुलांचे जसं आपण गोंडे लावतो ना गोंड्याची माळ, तसं 3-3 फुलाची माळ त्यांनी सोडलेली आहे। म्हणजे फुलांची अत्यंत सुंदर असं सजावट देश विदेशात आणून त्यांनी इथं सजवलेलं आहे। वरची गॅलरी बघा, खालच्या गॅलरीपेक्षा वरची गॅलरी सुंदर आहे आणि ही खालची बंद आहे म्हणजे दरवाजे तर असल्यामुळं, तर वरची तर बघा फार सुंदर म्हणजे ओपन गॅलरी आहे आणि त्याच्यावर जर बघितलं तर हे गॅलरीपेक्षा लोकांनी पुढे येऊन बघण्यासाठी वर व्यवस्था केलेली आहे, म्हणून ते आहे त्या बांधकामापेक्षा थोडं बाहेर काढलेलं आहे आणि त्याचे खालचे सपोर्ट बघा किती सुंदर आहेत, म्हणजे हे जे असं लावलेलं आहे ना पिलरसारखे आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फुलं वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी घडवलेली आहेत आणि त्याच्यावर बघा तुम्ही जसं राजस्थान त्या साईडला असे वेगवेगळ्या छत्र्या असतात तशावर छत्र्या बनवलेल्या आहेत। हे फक्त तुम्ही एका मिनिटात बघण्यासारखं नाही आहे, 10 मिनिटं समोर थांबून अगदी असं खालून टक लावून वर बघितलं तर तुम्हाला कळेल की किती सुंदर बांधकाम केलेलं आहे। आता हे फक्त वरचा आपण भाग बघितलेला आहे, आता हे बाजूचं आपण लक्षात घेऊयात। ह्या साईड सेम आहे इकडल्यासारख्याच फुलांच्या वेलीसुद्धा कमानीवर सेम आहे। त्याच्यावर जर बघितलं तर ते बांधकाम बघा गॅलरीचं किती सुंदर केलेलं आहे। अखंड दगडाचे त्या काळातले स्तंभ आहेत आणि त्याच्यावर दिसणारे 2 स्त्रिया आहेत ते रोमन त्या साईडचे विदेशातलं बांधकाम आहे, आलं का लक्षात? त्यांचे हेअरस्टाईल बघा कशात ते स्त्री आहेत, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या चर्चमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचाच पण इथं मिलाप त्यांनी दाखवलेला आहे बांधकामाचा आणि त्याच्यावरची गॅलरी बघा किती डेकोरेटेड आहे। तिथे ही मधली जशी गॅलरी आहे मोठी त्याचा छोटा भाग तिथं वर दाखवलेला आणि तिथे जर पाहिलं तर ते बघण्याचा आनंद वेगळाच आहे आणि इथं 2 ह्या अशा बाहेरचे काढलेले जे हे आहेत 2 छोटे ते स्वतंत्र बघा वर जाऊन बघता येतं, आपण ते परमिशन घेऊन परत एकदा बघूया। असं कुठेही बघा तुम्हाला सगळे फूल पान त्याच्याने हे सगळं डेकोरेटेड केलेलं आहे, आलं का लक्षात? हा बेसाडचा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे तरी मिक्स करून वापरतात। हा त्यांनी काय केलं अप्पासाहेब बाळांनी अनेक बांधकामं पहिला पाहिली आणि ते सगळं संमिश्र आपल्या घराला असावं म्हणून ते तसं प्लॅन करून केलेलं आहे। सुदैवाने त्यांना इथं राहता आलं नाही, त्याच्या 1 वर्ष अगोदरच ते गेले आणि त्यांच्या गेलेल्या 1911ला ते गेले, 12ला पूर्ण झाली बिल्डिंग आणि तिथे एक छोटं घर आहे जुनं त्यांचं, तिथं ते असताना गेले छोट्या ह्याच्यामध्ये। आता आपण तिकडली बाजू बघूयात जी अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे आणि हे असं पटकन एका नजर नाही करायचं तर तुम्ही सावकाश लक्षात येतं त्या झाडाला फुलं लागलेली आहेत, फळं लागलेली आहेत आणि पूर्ण वर्ण असं ते फळं लोंबत आहेत
एका छोट्या कुंडीतून किती सुंदर नक्षी त्यांनी काढलेली आहे बघा. आणि हे सगळं दगडामध्ये आहे. दगडामधलं काम आहे, दिसलं का तुम्हाला? म्हणजे फ्लॉवर पॉट. हा फुलदाणी त्याच्यामध्ये. आणि वर बघा किती सुंदर आहे. तो वाघ खाली येतोय असं दाखवलेलं आहे आणि तो तुम्हाला उगारतोय असं दाखवलेलं आहे. त्याच्या पूर्ण शरीरावर बघा फुलांची वेल आहे आणि मधलं कमळ फुललेले आहे. आणि मग ती सगळी दगडाची पट्टी बघा किती सुंदर. वेगवेगळे दगड आहेत बरं का. ती खालचा थोडा दगड वेगळा आहे, त्याच्यावरचा तो दगड वेगळा आहे. आणि हे मध्ये दोन खिडकी आहेत ना, त्याच्या उभे बघा फुलांची पट्ट्या किती सुंदर आहे, असे उभे सरळ. आणि मध्ये ही गॅलरी, त्या गॅलरीत फोटो काढला तर सगळ्यात सुंदर आहे. तर मला वाटतं पैसे तुमचं रांग लागेल तर हे लोकांना कळलं तर. बरोबर आहे कधी तर फुलदाणी खालचं नाही, ते फ्लॉवर पॉट आहे, कुंड आहे. कुंड्यामध्ये ते झाड उगवलेलं आहे. त्याच्यामध्ये फुलं सगळी दगडामध्ये दाखवलेली आहेत. हा खूप पूर्ण अखंड तो पीस आहे. ते मध्ये वीज पडून एक डॅमेज झाले होते, त्यांनी त्याला दुरुस्ती केलेली आहे. आणि इथं सुद्धा ते पाणी येण्यासाठी आहे तिथे दिसतं का ते असं अत्यंत म्हणजे जितकं कौशल्यानं घडवता येईल तितकं तुम्ही सुंदर. आमच्या आदरणीय गुरुवारी कुंभासर एक किस्सा सांगायचे ह्या बाबतीत. तर ज्या वेळेला हे बांधकाम चालू होतं त्यावेळेला एक महिला कामगार गवंडी म्हणून यांच्या इथं कामाला यायची आणि त्याच्याबरोबर एक छोटं बाळसुद्धा यायचं. आणि मग ते कामाच्या ह्याच्यामध्ये मग्न असताना आई ते निष्पाप बाळ काय झालं ह्या गॅलरीवर बसलं आणि वरून पडून गेलं. मग अप्पासाहेब वारदानी ज्या ठिकाणावरून तो बाळ पडून मेलेला आहे आणि माझं जेव्हा येतील तर मी काय केलं हे न बघताना बाळाचं डोकं मी आठवण केली पाहिजे. आलं का लक्षात? म्हणून ते बाळाची मुलगी ज्या गॅलरीवरनं त्याला कळत नव्हतं कसा पडला तसाच त्याला त्यांच्यावर बसवलेला आणि त्या म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी म्हणलं की तुम्ही कामाला यायचं नाही, तुम्हाला जोपर्यंत पगार होता तुम्ही मरूपर्यंत माझ्याकडनं हा पगार तुम्हाला दिला जाईल. म्हणजे त्यांचे विचार आणि दूरदृष्टी कसं होती हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. आणि या 3 गोलाच्या मधल्या गोलावर हे असे डिझाईन होते पेंट नाही माणसाचं काय घड्याळ. हा ते हा घड्याळ पण असते माणसाचं मूळ काय चितपट जर करून बघा ना तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे दिसतात.
त्याच्यावरच एक 2 शब्द बोलतो ते प्लीज. एक ठरलेलं वाक्य असतं की जी भेट आहे ती फार आधी व्हायला पाहिजे, ती खरी आहे. पण लाईफमध्ये कुठली भेट कधी होईल ही ठरलेलीच असते आधीपासून. याच्यामध्ये जे स्कॅनर असतात तो देताना ते बऱ्याचदा प्रॉपर काम करत नाही. पण प्रत्येकाच्या मनातला स्कॅनर आहे सर, तो जो स्कॅन होतो यांचा नितीन सरांचा, तो इतका परफेक्ट असतो की माझी पहिली ओळख म्हणजे मी स्कॅन झालं मनातमध्ये, मी केलं असंही म्हणत नाही. ते इतकं ग्रेट होतं की हेतू चांगलेही असतात, हेतू फायद्याचे पण असतात, हेतू कुठलेही असू शकतात. आणवेकर सरांचा पहिल्यांदाच ओळख झाली तरी हे असं स्कॅन झालं की त्यांचा हेतू इतका निर्मळ आहे, इतका उदात्त आहे. त्यांना सतत काहीतरी मी जे शिकलो आहे ते मी इतरांना सांगितलं पाहिजे, ते रिव्हील केलं पाहिजे, हे एक आतून कुठंतरी हे कायम जाणवत राहतं. कुठलीही गोष्ट मला आवडली ना, मी शिकलो ना, मग मी ते सगळ्यांना सांगतो. या सांगण्यामध्ये फक्त माझं पण नाही आहे, तर या सांगण्यामध्ये जो काही वारसा आहे तो टिकावा हा खरा मुख्य हेतू. म्हणजे शिकलो आहे, मुळात शिकायची इच्छा, मग ती कोंडून नाही ठेवायची, स्वार्थानं आपल्याजवळ नाही ठेवायची. आज त्याच्यावरचं पुस्तक लिहून त्यांना एक 500 रुपयाला ते किंवा 1000 रुपयालाही विकता आलं असतं. पण तसं ते करत नाही आहे. शिकून झालं, शिकण्याची इच्छा आहे, शिकून झालं की ते कोणाला तरी द्यायचं, पुढच्या पिढीला द्यायचं, की जेणेकरून नुसतं द्यायचं नाही आहे, तर मगा म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा हा वारसा हे जे करून ठेवलेलं आहे ते जतन झालं पाहिजे आणि ते पुढं टिकलं पाहिजे. आणि यात आपल्या खरं तर भारताची फार मोठी एक हे आहे, म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, मोठं पण आहे. इथं मार्डीमध्ये कितीतरी सुंदर कलाकृती आहेत, लिटरली त्या धूळ खात पडलेल्या आहेत. आपल्याला अजूनही आपलं टिकवावं हे कळलेलं नाही आहे. कित्येक किल्ल्यांमध्ये उदाहरणार्थ करमाळा वगैरे, तिथल्या त्या विटा वगैरे काढून, दगड काढून त्या आपल्या घरासाठी वापरलेल्या आहेत, पण आपण काही करत नाही. पण तेच आपण रोमला गेलो तर तिथल्या आजही पडक्या तोडक्या इमारती आहेत, पण ते रिस्टोर केलेले आहेत, ठेवलेल्या आहेत, ते जतन केलेल्या आहेत. आपण का करत नाही हे कळत नाही. हे पैसे मिळवण्यासाठी नाही, पण आपली जे आहे पूर्वजांनी जे केलेलं आहे ते अफाट म्हणजे अफाट. सरांनी जे दाखवलं ना त्याच्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात ते जाणवतं. तिथं जाऊन ते आधी बघून घ्यायचं, कुठल्या वाटेनं जायचं ते ठरवणं, मग नाश्ता कुठं द्यायचा ते ठरवणं, हे अफाट काम. मी तर आयुष्यात पहिल्यांदा बघतोय म्हणजे असं कुठं जाताना की एक नाश्ता द्यायचा राहिला आणि तो मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बरं कसं, म्हणजे ते व्यवसाय करून बघतच नाही त्याच्याकडे असं लक्षात येतं. मार्जिन किती मिळतं हे पण विचार, ह्याचे मार्जिन बिर्जिन काही नाही त्यांच्या मनात विचार. तर हे लगेचच सिद्ध होतं. म्हणजे माणूस कसा आहे, 1-2 मिनिट, माणूस कसा आहे हे सांगून कळत नाही, ते त्यांच्या कृतीतून कळतं. त्यांचा जो स्वभाव आहे तो त्यांच्या कृतीतून कळतं. मी असं केलं वगैरे ते काही नाही आहे त्याच्यामध्ये. एक नाश्ता राहिलेला, ती खंत, ती तळमळ की ते द्यायचं राहिलं बरं का. मी असं पहिल्यांदा बघितलं, द्यायचं राहिलं बरं का. तर बऱ्याच वेळा ते असं इकडं खिशात गेलेलं असतं. तर ते मला फार आवडलं आणि अफाट काम आहे. माझं केवढं मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं म्हणूया की आपण आणवेकर सरांच्या या गटामध्ये जोडले गेलो आहे आणि तळमळ अफाट आहे. मला एक असं सुचवायचं आहे बघा की आपण एकत्रित येण्यासाठी एक मला छोटासा प्रोजेक्ट सांगायचा आहे. होईल न होईल मला माहीत नाही. लॅपटॉप जरी असला थोडासा मोठ्या स्क्रीनचा तरी आपण कुठंतरी एखाद्या महिन्यात 2 महिन्यानंतर जमूयात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बाहेर आता उदाहरणार्थ रोमन किंवा व्हॅटिकन सिटी वगैरे आहे, तिथे एक मेसॉनिक रहस्य आहे की ज्याच्यामध्ये असं एक कमान असते आणि त्याच्यामध्ये अगदी वर किस्टोन असतो. तर त्या किस्टोनचं रहस्य, तिथली ती बांधकामं, तिकडचंही दाखवावं थोडंसं, आपलंही. हळेबीड आहे, कितीतरी गोष्टी आहेत. हे आपल्याला लॅपटॉपवर जर 2 महिन्यानंतर एकदा आपण दाखवू शकलो आणि त्याच्यावर जर चर्चा केली तरी कुतूहल निर्माण होईल. आणि मग आपणच सगळे म्हणायला लागू, आणवेकर सर प्लीज काढा बरं, ते पाहिजे तर राहिलेला वडापाव देऊ नका आम्हाला ते दाखवा, असं डेफिनेटली होईल सर. नमस्कार दादा, आपला परिचय? मलिनाथ अशोक पवार. ओके, आज आपण काय घेऊन आला आहात? चहा.
ओके, किती कप आणले आहेत? 40 कप. ओके, तर मित्रांनो, जे आपले आता वारसा फाउंडेशन निमित्त जे इथे मीटिंग झालेली आहे, तर तिथं त्यांनी चहा वाटप करण्यासाठी आलेत. आणि हे सराफ कट्ट्यामध्ये सराफ बाजार जो आहे आपला, तर तिकडे भरपूर सराफांचे दुकाने आहेत. तर तिकडं सगळ्यांना आलेल्या कस्टमरसाठी ते चहा वगैरे वाटप करत असतात. दादा, बाकी कस्टमरसाठी तर चहा असतो, सराफ बाजारामध्ये चहा असतो, त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठं आपण चहा देता? आपण लग्न समारंभाला छोटे गोष्टी आपण देतो त्यांना चहा. आपलं काय म्हणतात त्याला, छोटे कार्यक्रम म्हणजे बारसा म्हणा, वाढदिवस म्हणा, अच्छा, छोटे फॅमिलीसारखं मला हे ट्रीटमेंट देतात. ओके, आता समजा कोणतं तुम्हाला बोललेले असतील की आज, जसं की आज तुम्हाला इथं महानगरपालिकेमध्ये 40 कपची ऑर्डर मिळाली आहे, असं तुम्हाला कुठल्या लोकेशनला बोलवतात? परत घरी म्हणा, हॉलमध्ये म्हणा, असं बोलतात की मंगल कार्यालय वगैरे जातो. मग तुम्ही जास्त लांब नाही, थोडक्याच आपलं महानगरपालिका म्हणा, बाळेवेसचं तिकडे कुठलं एक छोटं आसपास, म्हणजे रेल्वे स्टेशन पासून एक 5 किलोमीटर धरून चालू? रेल्वे नाही, रेल्वे स्टेशन आपलं स्टॉप लास्ट. अच्छा, एंड आहे. हां, मध्य बाजार सगळा. म्हणजे कसं बाजार पण आपल्याला हँडल करावं लागेल. अच्छा, थोडीच की मी एकटा आहे, दुसरा काय नाही. बरं, चालेल. आपला फोन नंबर द्या, जेणेकरून बाकीचे जर का कुणाला पाहिजे असेल, चहाची ऑर्डर वगैरे द्यायचं असेल, तर ते तुम्हाला बोलवतील. इंग्लिशमध्ये देऊ, मराठीमध्ये? कसंही तुम्हाला जसं योग्य वाटेल. 8390187536. ओके दादा, आता बाकी मी फोटोज घेतो. जरा लाईट नसल्यामुळे इथं मागं बघू शकता मित्रांनो, इथं लाईट नाही आहे, तर इथं आता जे काही चहा देतील त्यांचे मी काही फोटोज घेतो. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. पूर्ण भारतभरात मी माझे सर्व्हिसेस देत असतो.